जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवालाल. बंधूंनो, काल मला एक छोटीशी क्लिप पाठवली एका दादाने की ताई, ह्या महिलेबद्दल तुला काय वाटतंय, तू काय बोलशील हिच्यासाठी. तर मी काल पण रिप्लाय टाकला होता, परत तोच विषय निघाला आणि आज पण माझा त्याच्यासाठी रिप्लाय आहे की जे स्वातंत्र्य संविधानानं तिला दिलंय, मला दिलंय, त्याचा फायदा तिला घेता येत नाही. आणि मुळात मुद्दा हा आहे की 4 किंवा 5% आरक्षणासाठी जी ती उड्या मारते, इतर जातीला शिव्या देते, असं तिचं ते बोलणं, गॉगल काय बोलते तिची तिला कळत नाही, घाणघाण शब्द देते. पण तिच्या ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की बाबासाहेबांना केलेल्या कार्यामुळे आज ती चौकात थांबू शकते, बोलू शकते, उड्या मारू शकते, इतर जातीच्या महिलांना शिव्या देऊ शकते. ह्या गोष्टीचा तिनं फायदा संविधानाचा असा घेतला असता की आपल्या मुलांना, आपल्या छोट्या लहान लेकरांना ह्यांना शिक्षणाची गोडी, बाबासाहेबांची, लहुजींची, अण्णाभाऊ साठेंची अशा महान मानवांच्या गोष्टी सांगून त्यांना जर तिनं लहानाचं मोठं केलं असतं तर तिच्या कुटुंबामध्ये कदाचित चांगलं परिवर्तन घडलं असतं. ही लेडी आज जी मार्केटमध्ये अशी बोलती ना, तिच्या ह्या स्वभावामुळे तिच्या येणाऱ्या 7 पिढ्या आहेत अशाच जाणार, एवढं मात्र सत्य आहे. दाद्या हो, कसं आहे माहिती का, घरातली स्त्री जर समाजातील विचारांना, महान मानवांच्या विचारांना, आपल्या छोट्या लहान लेकरावर बिंबवत असेल ना, त्या प्रकारेच ते मुलं लहानाचे मोठे होतात. जसे की उदाहरण देऊन सांगते, माता जिजाई होत्या म्हणून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. तशीच जोडीदारीन माता रमाई अशी पत्नी होती की आयुष्य आपलं पणाला लावून, झिजून, कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली, सहकार्य केलं. त्यांची ती एक पक्की अर्धांगिनी होती, त्यामुळे बाबासाहेब एवढे महान मानव बनू शकले. आताच्या स्त्रियांमुळे आताचा समाज भरकटला जातोय असा माझा ठाम मत आहे आणि मुद्दा आहे. तिला 2 शिव्या देण्यानं किंवा तिला जाऊन चापट मारणारे तिच्या कुटुंबात परिवर्तन होणार नाही, पण तिच्या ह्या स्वभावामुळं तिचं घर, तिचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, एवढं मात्र नक्कीच. गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, तरीही रमाची भीमा साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावात होती, आणि त्या दिव्याची रमावात होती. गरिबी जरी त्या. कुटुंब हे महिलेवर आधारित असतं.